नमस्कार सर्वांना, विजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, महाराष्ट्रामध्ये बघा मोसंबी संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्यामध्ये पहा मोसंबी संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील श्रीरामपूर या ठिकाणी पहा महाराष्ट्र राज्यामध्ये मोसंबी संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, बाबा आमटे यांचा हेमलकसा हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? बाबा आमटे यांचा बघा हेमलकसा हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बाबा आमटे यांचा बघा हेमलकसा हा प्रकल्प गडचिरोली या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, राधानगरी बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? बघा, राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील राधानगरी हे धरण पहा भोगवती या नदीवरचं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक 4 पहा, पारस हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? पारस हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील पारस हा बघा अकोला या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, महाराष्ट्रामध्ये डोलोमाइटचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा डोलोमाइटचे साठे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा यवतमाळ जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विजयदुर्ग व रांगणा हे किल्ले कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले? बघा, विजयदुर्ग व रांगणा हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधले या ठिकाणी किल्ले आहेत। क्रमांक पुढचा बघा, नरनाळा हे महाराष्ट्रामधलं बघा प्रसिद्ध अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? नरनाळा हे महाराष्ट्रामधलं बघा प्रसिद्ध अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील नरनाळा हे बघा महाराष्ट्रामधलं प्रसिद्ध अभयारण्य अकोला या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोल्हापूर ते गोवा यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? कोल्हापूर ते गोवा यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील कोल्हापूर ते गोवा या ठिकाणी बघा फोंडा हा घाट लागतो। बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, अंगणवाडी भरतीसाठी बघा आपल्याकडे या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे। पुस्तकाचं नाव पहा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी। आपल्याकडे पुस्तक आलेलं आहे आणि हे पुस्तक खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। बघा, एकात्मिक बाल विकास सेवा योजना व सर्व कायदे असेल, पोषण अभियान असेल, संगणक असेल, या सर्वांचे प्रश्न बघा या तांत्रिक या पुस्तकामध्ये दिलेले आहेत। बघा, आतापर्यंत झालेले सर्व प्रश्नपत्रिका समावेश या तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये केलेला आहे। बघा, लेखन व संकलन पहा विकास चिंदाळकर सर, पवन देशपांडे सर, सचिन कुरुंदकर सर या सर्वांनी बघा लेखन आणि संकलन या ठिकाणी केलेलं आहे। बघा, एकाच पुस्तकामधून बघा संपूर्ण तांत्रिक 80 गुणाची बघा या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी तयारी होणार आहे। हे पुस्तक बघा विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचे या ठिकाणी पुस्तक आहे। जर तुम्हाला या ठिकाणी पुस्तक घ्यायचं असेल तर या बघा पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, लिंकला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी पुस्तक हे घेऊ शकता। आणि बघा, जर तुम्हाला या ठिकाणी बघा पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही जवळच्या या ठिकाणी बुक स्टॉलवर या ठिकाणी पुस्तक या ठिकाणी अवेलेबल आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संत गाडगेबाबा विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील संत गाडगेबाबा विद्यापीठ बघा महाराष्ट्रामध्ये अमरावती या जिल्ह्यामधले या ठिकाणी विद्यापीठ आहे। प्रश्न क्रमांक 11 पहा, सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसोर्स स्टेशन बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसोर्स स्टेशन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील पुणे या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 12 पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा नागपूर जिल्ह्यामध्ये काटोल या ठिकाणी कोणत्या फळाचं संशोधन बघा काटोल या ठिकाणी पहा खालीलपैकी कोणत्या एका फळाचं संशोधन केंद्र आहे?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील काटोल या ठिकाणी पहा लिंबू या फळाचं संशोधन केंद्र आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा चंद्राचा खालीलपैकी किती टक्के पृष्ठभाग पृथ्वीवरून दिसतो. बघा चंद्राचा एकूण किती टक्के पृष्ठभाग हा पृथ्वीवरून दिसतो. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील 59% बघा पृष्ठभाग हा पृथ्वीवरून चंद्राचा या ठिकाणी दिसतो. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा भारतीय जनतेने भारताची राज्यघटना स्वीकृत खालीलपैकी बघा भारतीय जनतेने बघा भारताची राज्यघटना स्वीकृत खालीलपैकी केव्हा केलेली आहे. बघा स्वीकृत पहा 26 नोव्हेंबर सन 1949 या ठिकाणी बघा स्वीकृत केली. बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा पोलिओ हा रोग खालीलपैकी कशापासून होतो. बघा पोलिओ हा खालीलपैकी कशापासून होणारा तो रोग आहे. पोलिओ बघा पोलिओ हा विषाणूपासून होणारा तो या ठिकाणी रोग आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा अल्फा गॅमा बीटा या किरणांचा शोध खालीलपैकी कोणी अल्फा गॅमा बीटा या किरणांचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हेनरी ब्रेकवेल बघा यांनी पहा अल्फा गॅमा बीटा या किरणांचा शोध हा लावलेला आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या खालीलपैकी कशा इंद्रधनुष्य बघा हे प्रकाशाच्या खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे. इंद्रधनुष्य बघा प्रकाशाचं अपस्करण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या पेशी शरीरामधल्या पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा करा. खालीलपैकी कोणत्या पेशी असतात ज्या पेशी शरीरामधील बघा ऑक्सिजनचा या ठिकाणी पुरवठा करतात. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील तांबड्या पेशी बघा विद्यार्थी मित्रांनो बघा शरीरामधल्या पेशींना बघा या ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा करतात. दुसरा क्रमांक पुढचा बघा रानडे गांधी अँड जीना या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी बघा रानडे गांधी अँड जीना या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रानडे गांधी अँड जीना या ग्रंथाचे लेखक आहेत. दुसरा क्रमांक 20 पहा जनरल डायर यांचा वध खालीलपैकी बघा जनरल डायर बघा यांचा वध खालीलपैकी कोणी केला होता. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील उधम सिंग यांनी पहा जनरल डायर यांचा या ठिकाणी वधा केला होता. दुसरा क्रमांक पुढचा बघा गोलपीठा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी बघा गोलपीठा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक नामदेव ढसाळ गोलपीठा या पुस्तकाचे लेखक आहेत. दुसरा क्रमांक पुढचा बघा 26 ऑगस्ट सन 1982 चंद्रपूर या जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला. बघा 26 ऑगस्ट सन 1982 बघा चंद्रपूर जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बघा चंद्रपूर जिल्ह्याचं विभाजन होऊन पहा गडचिरोली या ठिकाणी नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता. दुसरा क्रमांक पुढचा बघा धुळे हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो धुळे हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा भारताकडून बघा ऑस्कर नामांकनासाठी पाठवण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट खालीलपैकी कोणता चित्रपट आहे. बघा भारताकडून बघा ऑस्कर नामांकनासाठी बघा पाठवण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट म्हणजे या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी श्वास चित्रपट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा मुरुड जंजिरा पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रायगड या जिल्ह्यामधला तो सागरी किल्ला आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा नायगाव मयूर हे महाराष्ट्रामधलं बघा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये. नायगाव मयूर बघा नायगाव मयूर बघा ही मोरांसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य आहे जे की बीड या जिल्ह्यामध्ये आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा इंद्रावती मांजरा दारणा या सर्व नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत. इंद्रावती मांजरा दारणा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील गोदावरी या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. दुसरा क्रमांक 28 पहा अस्तंबा हे पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा अस्तंबा हे पर्वत शिखर पहा नंदुरबार या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी पर्वत शिखर आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा वसई आणि मनोर या खाड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये. वसई आणि मनोर या खाड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत.
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील वसई आणि मनोर. बघा या खाड्या ठाणे जिल्ह्यामधल्या त्या खाड्या आहेत. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी बघा अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे. बघा अलिबाग हे ठिकाण पहा कलिंगड या फळासाठी प्रसिद्ध आहे. क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कापसाचं क्षेत्र खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वाधिक कापसाचं क्षेत्र कोणत्या भागामध्ये आहे. बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वाधिक बघा कापसाचं क्षेत्र बघा विदर्भ या ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नवेगाव राष्ट्रीय उद्यान नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा नवेगाव राष्ट्रीय उद्यान पहा गोंदिया जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ओरस बुद्रुक हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं बघा ओरस बुद्रुक बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याचे या ठिकाणी मुख्यालय आहे. ओरस बुद्रुक बघा ओरस बुद्रुक बघा सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे या ठिकाणी मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रायगड जिल्ह्यामध्ये बघा रायगड जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता किल्ला या ठिकाणी आढळत नाही. बघा रायगड जिल्ह्यामध्ये कोणता नाही. बघा ऑप्शन क्रमांक बघा अजिंक्यतारा बघा हा किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये येत नाही. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पानझडी वृक्षाची वने खालीलपैकी कोणत्या भागामध्ये प्रामुख्याने बघा पानझडी वृक्षाची वने खालीलपैकी कोणत्या भागामध्ये प्रामुख्याने आढळतात. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 पानझडी बघा वृक्षाची वने बघा प्रामुख्याने विदर्भामध्ये या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खोगीर भरती बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक बघा खोगीर भरती आणि बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 पु ल देशपांडे या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मॅन ऑफ पीस हे टोपणनाव खालीलपैकी मॅन ऑफ पीस बघा हे टोपणनाव खालीलपैकी कोणत्या बघा मॅन ऑफ पीस असे खालीलपैकी कोणाचं टोपणनाव आहे. बघा लाल बहादूर शास्त्री बघा यांचं बघा मॅन ऑफ पीस या ठिकाणी टोपणनाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आधुनिक मराठी कवितेचे जनक असे खालीलपैकी आधुनिक मराठी कवितेचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बघा कृष्णाजी केशव दामले बघा यांना ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी त्यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 40 पहा, ध्वनी लहरीचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये बघा ध्वनी लहरीचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा अकॉस्टिक्स या शास्त्रामध्ये पहा ध्वनी लहरीचा अभ्यास केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नायट्रोजन या वायूचं प्रमाण खालीलपैकी नायट्रोजन या वायूचं बघा हवेमधलं प्रमाण खालीलपैकी किती टक्के आहे. बघा नायट्रोजनचं बघा प्रमाण या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 78% प्रमाण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डाऊन फॉल्ट डबल स्ट्रोक या संज्ञा खालीलपैकी कोणत्या खेळा संबंधीच्या बघा डबल फॉल्ट डाऊन स्ट्रोक या संज्ञा कोणत्या खेळा संबंधीच्या संज्ञा आहेत. बघा लॉन टेनिस या खेळा संबंधीच्या संज्ञा आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ग्रीन पार्क हे भारतामधलं स्टेडियम खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये ग्रीन पार्क बघा ग्रीन पार्क बघा या ठिकाणी कानपूर या शहरामध्ये या ठिकाणी स्टेडियम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संयुक्त राष्ट्र संघटना दिन म्हणजे युनो दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो. युनो दिवस बघा 24 ऑक्टोबर या दिवशी पहा संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजे युनो दिवस असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे देशामधलं बघा पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे. बघा पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे देशामधलं बघा पहिलं राज्य म्हणजे बघा राजस्थान राज्य या ठिकाणी हे देशामधलं पहिलं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये बघा पंचायत राज पद्धती खालीलपैकी केव्हापासून स्थापन करण्यात आली. बघा महाराष्ट्र राज्यामध्ये पहा पंचायत राज पद्धत खालीलपैकी केव्हापासून स्थापन करण्यात आलेली आहे. 1 मे सन 1962 पासून महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राज पद्धत या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली पद्धत आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्राचीन स्मारक कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पास करण्यात आला. बघा प्राचीन स्मारक कायदा बघा सन 1904 या वर्षा बघा प्राचीन स्मारक कायदा या ठिकाणी पास करण्यात आलेला कायदा आहे. बघा
बघा, आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक म्हणून खालीलपैकी आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक बघा लॉर्ड मेयो यांना या ठिकाणी प्रामुख्याने ओळखले जाते. स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यामागे खालीलपैकी कोणाची संकल्पना होती? स्वराज्य पक्षाची बघा स्थापना करण्यामागे खालीलपैकी कोणाची संकल्पना होती? तर चित्तरंजन दास यांची या ठिकाणी संकल्पना होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाचनालय. मग या ठिकाणी योग्य संधी विग्रह आपल्याला करायचं आहे वाचनालय. तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.